करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समजेल. ज्याप्रमाणे संशयाने घात होत असतो, प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो, संशय मागच्या वेळीसुद्धा समर्थाने उत्तमाचा भाग दिला. आपल्यावरती असणारा संशय किंवा दुसऱ्यांवरती असणारा संशय, आपल्याकडून होणारी चूक, लक्षात ठेवा. समर्थ म्हणाले ही एकदा घडली ना की आपण लोकांच्या नजरेतून बघा कायमचा कमी होतो. तुम्ही कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न करा. समर्थ म्हणाले जे लोक आपली विचार पद्धती बदलवू शकत नाही, ते काहीच बदलवू शकत नाही. मग आता आपण बघा, ज्याप्रमाणे दररोज स्नान केल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर कपडे बदलतो की नाही, बरोबर आहे. आज व्हाईट शर्ट घातला तर उद्या बघा दुसरा शर्ट आपण घालू, टी शर्ट घालू. परंतु त्याचप्रमाणे जर आपण एकच शर्ट दररोज घालत गेलो तर लोक काय विचार करतील, अरे याच्याकडे एकच शर्ट आहे, भाग शर्टाचा नाही आहे. समर्थ म्हणाले विचार आपण ज्या लोकांसमोर जाऊ ना, त्या लोकांसमोर जर आपण तेच विचार मांडले, तीच कल्पना जर मांडत गेलो, तर समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, अरे यांच्याकडे बोलण्यासाठी काही दुसरं शब्दच नाही आहेत, बरोबर की नाही, दुसरं कारणच नाही आहे. मग समर्थ म्हणाले जे लोक आपली विचार पद्धतीच बदलवू शकत नाही, मग त्यांच्याकडे जाऊन उपयोग आहे का? नाही आहे. आपण एका गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत, ती गोष्ट आपल्याला सोडवायची, बरोबर की नाही. त्या गोष्टीसाठी आपण खूप मेहनत करतो. परंतु समर्थ म्हणाले तुम्हाला जे काही पाहिजे असेल त्यासंबंधी योग्य विचार लोकांना सांगून उपयोग नाही आहे. तर योग्य विचार मनामध्ये असू द्या आणि त्या विचारांना कृतीत आणा. जेव्हा तुम्ही बघा एखाद्या कामामध्ये अडकता, बरोबर, एखादं कुठलं कार्य करण्या अगोदर बघा प्रत्यक्षात तुम्ही जे नियोजन केलेलं असतं त्या नियोजनाप्रमाणे होत नाही आहे. मग त्यावेळी आपल्याला काय वाटतं की आपण त्या व्यक्तीला बोललं पाहिजे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन बघा आपण पुढे गेलो पाहिजे. परंतु त्या व्यक्तीला वेळ नाही आहे, कारण तुमचं दररोजचं तेच कारण असतं. मग आता विचारायचं कोणाला? समर्थ म्हणाले आपण प्रत्येकाला विचारत गेलो, परंतु कोणीही उत्तर दिलं नाही आहे. आपल्याला ते आता उत्तर शोधायचं आहे. मग आता काय हातावर हात ठेवून बसायचं का? नाही आहे. समर्थ म्हणाले तर त्या विचारांना आता कृतीत आणलं पाहिजे. आपल्याला ते काम करता आलं पाहिजे. एखादं गणित बघा, आपल्याला ते सुटत नाही आहे, बरोबर. परंतु त्याचा जर आपण सराव केला तर नक्कीच आपल्याला ते सोडवता येईल की नाही. तसंच तुम्हाला जे काही पाहिजे असेल ना, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं असेल ना, तर त्यासंबंधी योग्य विचार तुमच्या प्रथम बघा शरीरामध्ये, तुमच्यामध्ये योग्य विचार अंमलात आणले पाहिजे. मनामध्ये असू द्या हो. आणि त्या विचारांना नुसतं मनामध्ये ठेवून उपयोगाचं नाही आहे, तर त्या विचारांना कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी तुम्ही कृतीमध्ये आणाल त्यावेळी ते काम बघा 70% काम पूर्ण झालेलं असणार. लक्षात ठेवा. आता आपण काय विचार करणार, मग 30%? अहो तुम्ही तुमचा आत्मविश्वास
यामध्ये 30% जिंकलेला आहात. म्हणून समर्थ म्हणाले. मग संशयाने घात होत असतो. संशय कोणावर ठेवायचा? एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला सांगते त्यावेळी ती बरोबर सांगते का, चुकीची सांगते का माहिती, यावर आपला संशय असतो. आता समोरची व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करते, बरोबर आहे, परंतु आपल्याला संशय काय असतं, अरे ही तर व्यक्ती आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करत नाही ना. पण विचार जर केला, ती व्यक्ती आपल्याला बरोबर सांगत होती, परंतु आपण योग्य ते पाऊल टाकलं नाही. समर्थ म्हणाले, मनात नेहमीच अशाच विचारांना स्थान द्या जे तुम्ही तुमच्या जीवनात पाहू शकाल. कारण विचार आयुष्य जसे पेराल तसंच आयुष्य पुढे घडणार आहे, बरोबर की नाही. म्हणून चांगले विचार आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. आपला देह सकारात्मक असणं गरजेचं आहे. तुम्ही शेतामध्ये चांगलं बियाणं पेरलं तर तुम्हाला चांगलं पीक पाहायला मिळेल, बरोबर की नाही. परंतु जर तुम्ही शेतामध्ये बियाणं पेरलंच नाही, तुम्हाला योग्य ते पीक प्राप्त होईल का? हो, नाही आहे. संशय कोणावरती? आपल्या शेजारी जे घरं असतात बघा, त्यांच्यावरती त्यांनी सांगितलेलं होतं की हे बियाणं पेरू नकोस, शेतामध्ये येणार नाही. मग आपण काय केलं? विश्वास ठेवला आणि त्यांच्याकडे संशयाने पाहायला गेलो की तुम्ही सांगितलं होतं ना की बियाणं पेरू नको, जर पेरलं असतं तर आज मला खूप काही मिळालं असतं. म्हणजे विचार करा. म्हणून कोणावरती विश्वास ठेवायचा, कोणावरती संशय? समर्थ म्हणाले, तिथेच आपण बघा प्रत्यक्ष आपला देह डळमळीत होतो. जे लोक बुद्धीला सोडून भावनेच्या आहारी गेलेत त्यांना जगात कुणीही बघा प्रत्यक्ष विचारत सुद्धा नाही. कारण लोक फायदा घेणारी आहेत. जेव्हा तुम्ही कोणतेही काम सुरू करता ना, तेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये अपयशी होता, परंतु ज्यावेळी अपयशी होता त्यावेळी विचार मनात आणून ते काम करणं थांबू नका. अपयशी झालात म्हणून काम करणं सोडून दिलं, आपल्याला पैसे मिळतील का? हो, नाही आहे. जे लोक काम इमानदारीने करतात त्यांना यश आनंद नक्कीच मिळतो. आपल्याला सांगणारे भरपूर असतात आणि सांगितल्यावर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला की झालंच. नंतर मग आपण सारखं ती व्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली की आपण त्यांना बघा प्रत्यक्षात त्यांच्याकडे संशयाने पाहतो. या व्यक्तीमुळे असं झालं, त्या व्यक्तीमुळे मी पुढे गेलो नाही आहे. समर्थ म्हणाले, आपलं काम योग्य रीतीने पुढे चालू ठेवायचं आहे. कारण आपण अपयशी झालो म्हणून विचार मनामध्ये जर आपण आणत गेलो तर योग्य ते आपले कार्य न थांबवता उत्तम रीतीने कार्य करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आनंदसुद्धा मिळणं फार गरजेचं आहे. हा सुद्धा भाग समर्थाने आपल्याला पुढच्या भागामध्ये दिलेला आहे. दररोज आपल्याला नवनवीन बघा गोष्टी आपल्याला बोध उत्तम प्रकारे प्राप्त होत असतात, परंतु ऐकण्याची पात्रता असणं आवश्यक आहे. जीवनात ज्या गोष्टीची इच्छा आपण प्राप्त करत असतो, आपणाला असते, ती आपल्याला मिळाली की आपण आनंदी होतो, खुश होतो, यशस्वी होतो. आणि ज्या गोष्टी जीवनात आहेत त्यांच्यावर तुम्ही बिनशर्त प्रेम करायला लागता. ती एखादी गोष्ट प्राप्त झाली की बघा आयुष्य जिंकल्यासारखं वाटतं, परंतु त्यांचा आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे. जर एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही, मनासारखी भेटली नाही, मनासारखी मिळाली नाही, तर तुमचा जीवनाचा अर्थच वेगळा होईल. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याकडून चूक होणार नाही यासाठी आपला देह संशयामध्ये न राहता उत्तम रीतीने चांगल्या कार्यामध्ये असणं आवश्यक आहे. कारण
वेळ फार कमी आहे हो. कुणाच्या वाईट परिस्थितीवर कधी हसू नका. आपल्याला फार वाईट सवय असते. वाईट परिस्थितीवर आपला देह हसून मोकळा होतो. काय कमवलं हो? विचार करा. हा नरदेह, हे शरीर कोणाचं आहे? भगवंताचं आहे. मग त्याला आपण का हसतो? विचार करा. समोरून आपल्याला जी व्यक्ती पाहायला मिळते, त्या व्यक्तीचे कर्म हे वाईट असतात. शरीर तर भगवंताचं आहे. म्हणून ती व्यक्ती तुमच्या कितीही जरी जवळची असली तरी बघा, लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीवर हसू नका. कारण जर आपण हसत गेलो तर योग्य वेळी व्याजासकट परतफेड करण्याची पाळी ही आपल्यावर येत असते. आज त्याच्यावर हसण्याची वेळ आली तर उद्या आपल्यावर हसण्याची वेळ येईल. मग तेव्हा डगमगू नकोस. बरोबर ना? म्हणून विचार करत बघा, प्रत्यक्षपणे आयुष्य जगलं पाहिजे. बोलल्यानंतर विचार करत बसू नको. मनुष्य देहाचं फक्त जिवंत असणं तेवढं जरुरी नाही आहे, पण त्याच्यात माणुसकी असणं, माणुसकी जिवंत राहणं अत्यावश्यक आहे. समर्थ म्हणाले, आपण माणूस म्हणून जन्माला आलो, परंतु माणुसकीचं दर्शन घडलंच पाहिजे. नुसतं माणूस म्हणून जन्माला आलो, या पृथ्वीतलावर ओझं निर्माण केलं, काही उपयोग नाही आहे. लक्षात ठेवा. समर्थ म्हणाले, माणुसकी जिवंत राहणं आत्ताच्या या घडीला फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले की माणसाची समज एवढीच आहे. आपल्याला एखाद्या प्राण्याविषयी बोललं जातं, पक्षाविषयी बघा नावं ठेवली जातात. कोणी बघा आपल्याला एखाद्या पशु पक्षी याविषयी नावं ठेवतं, परंतु विचार जर केला, कोणाची उपमा, समर्थ म्हणाले, आपण एखादं काम करत असताना बघा कोणासारखं करत असतो त्याविषयी आपल्याला उपमा देत असतात. आपण जर हळूहळू काम करत गेलो, समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण काय, भाग समजण्यासाठी समर्थांनी दिलेला आहे. आपण जर हळूहळू काम करत गेलो तो लोक काय उपमा देतील, अरे या कासवासारखं काम करते. जर बघा प्रत्यक्षात आपण ओझं घेऊन जात असो तर ते विचार काय करतील, गाढवासारखं काम करते. परंतु बघा आपला दरारा असेल, बोलण्यामध्ये उत्तमाचा असेल तर प्रत्यक्ष काय म्हणतील, अरे हा सिंहासारखा, वाघासारखा प्रत्यक्षपणे बोलत असतो. म्हणजे विचार करा, आपण कसे वागतो, लोक आपली परीक्षा कशी घेत असतात. त्याचप्रमाणे आपण गरीब असणं किंवा कमी पैसे कमवत असणं याला नशीब किंवा भाग्य जबाबदार नसते, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं कौशल्य. म्हणजे तुम्ही जे काम करत आहात त्या कामामध्ये सातत्यपणा ठेवणं गरजेचं आहे. जरी तुम्ही कमी पैसे असाल तरी तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी असणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे करोडो रुपये आहेत परंतु आनंदच नसेल तर त्या पैशाची किंमत आहे का हो? म्हणून समर्थ म्हणाले, संशयाने घात होत असतो, मग मनामध्ये संशय यावाच का? तो न येण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे परमेश्वराचं स्मरण असणं आवश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ.